आत्ता आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 1.2 बघायचं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 8 ते 10 एक्झाम्पल्स आहेत, 10-12 काहीतरी एक्झाम्पल्स आहेत. मग आता आपण एक एक एक्झाम्पल काय ते बघूयात. पहिले एक्झाम्पल काय सांगितलं बघा, तुमच्या समोर क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय सांगितलं आहे, गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स. काही तुम्हाला खाली ट्रायंगल्स दिलेले बरोबर. किती ट्रायंगल्स दिले बरं, देर आर 3 ट्रायंगल्स अँड लेंथ ऑफ लाईन सेगमेंट. लेंथ दिली आहे आणि त्या जी काही ट्रायंगलची काय दिली तुम्हाला, लाईनची लेंथ पण दिलेली आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय इन विच फिगर रे PM is the bisects of triangle QPR. तुम्हाला खाली 3 डायग्राम दिलेले आहे. त्या 3 डायग्रामचं सर्वांचं नेमिंग एकच केलेलं आहे, काय PQR किंवा QPR दिलेलं आहे बरोबर. त्याला एक लाईन इंटरसेक्ट केलेली, त्या सर्व लाईनचं नाव काय बरं, PM बरोबर ना, सेम आहे ना सर्वांचं. आता क्वेश्चन असा विचारला आहे का दिलेल्या 3 डायग्रामपैकी कोणती डायग्राम ही बायसेक्टवाली डायग्राम आहे आणि कोणती नाही आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग आता मला सांगा, एखादी डायग्राम, एखादा ट्रायंगल बायसेक्टर ट्रायंगल कधी असतो, ज्यावेळेस त्यांचे अँगल कधी असतात सेम. पण हे अँगल कधी सेम असतात, ज्यावेळेस हे काय होणार आहे तुमचं प्रूव्ह होणार आहे, हे तुमचं काय असणार आहे इक्वल. म्हणजे इकडचा रेशो काय पाहिजे सेम. फॉर एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, हा क्वेश्चन काय, सपोज याची लेंथ दिली मी 1 सेंटीमीटर, याची लेंथ दिली 2 सेंटीमीटर, याची लेंथ दिली तुम्हाला मी सपोज 2 सेंटीमीटर आणि याची लेंथ काय दिली तुम्हाला 4 सेंटीमीटर. मग मला सांगा, हे जर मी मेजरमेंट जर दिली तर हा दिलेला मेजरमेंटचा अँगल बायसेक्टर अँगल असेल का नसेल, हे कसं शोधून काढायचं, तर याच्यावरून शोधून काढायचं. मग मला सांगा, AB ची लेंथ किती दिली बरं, इथं 1. फक्त मी एक्झाम्पल म्हणून सांगतो ना, तर आपल्या पुढे जायचं. इथं AB ची लेंथ किती दिली आहे 1 अपॉन BC ची किती दिली आहे बरं 2 इज इक्वल टू AP ची किती दिली बरं 2 अपॉन PC ची किती दिली बरं 4. 2 1 जा 2, 2 2 जा किती होणार आहे 4. इकडं 1/2, इकडं सुद्धा 1/2 इक्वल आले का. म्हणजे याचा अर्थ हे दिलेलं मेजरमेंट बायसेक्टर अँगलचं आहे. जनताला काय बोललो, बायसेक्टर अँगल. आणि असं जर आलं नसतं तर नॉट इक्वल टू म्हटलं असतं. आणि नॉट इक्वल टूचा अर्थ दिस अँगल आर नॉट बायसेक्ट, म्हणजे हा अँगल बायसेक्ट करत नाही. आणि हेच आपल्याला क्वेश्चन विचारलं आहे. फक्त तुम्हाला एक बेसिक माहिती म्हणून मी सांगितलं. आता आपण डायरेक्ट क्वेश्चनमध्ये जाऊ. मग आता बघा, पहिली डायग्राम काय, लिहू नका, फक्त सरांनी लक्ष द्या. पहिली डायग्राम अशा प्रकारे दिली काहीतरी. आणि याला नाव दिले, काय नाव दिले बरं, इथं PQR आणि इथं काय म्हटलं आहे M म्हटलेलं आहे बरोबर ना. हा क्वेश्चन नंबर आपला काय फर्स्टचा काय असणार, हा पहिली डायग्राम आहे बरोबर. मग आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे, व्हॅल्यूज पण देऊन टाकल्या. किती व्हॅल्यू दिली, इथं किती दिली बरं आपल्याला व्हॅल्यू 7, इथं किती दिली आपल्याला 3, इथं किती दिली आहे 3.5 आणि इथं किती दिली आपल्याला 1.5. मग आता ही दिलेली डायग्राम बायसेक्टर अँगलची आहे का नाही ते आपल्याला प्रूव्ह करायचं. आणि हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कशावरून प्रूव्ह करतो आपण, ह्या फॉर्म्युल्यावरून बरोबर ना. पण तिथं ABC आणि P घातला, मग तिथं ABCP नाही आहे, इथं काय PQR आणि काय दिलं आहे M दिलं आहे. फॉर्म्युला आपण तयार करू शकतो ना. मग कसा फॉर्म्युला करू शकतो तयार, काय होईल, ह्या दोघं काय सपोज इक्वल आहे का नाही ते आपल्याला बघायचे. मग इथं काय घेऊ शकतो आपण, QP अपॉन PR. व्हेरी गुड. मग याची पहिली व्हॅल्यू काढून घेऊ ना. याची व्हॅल्यू किती येईल बरं, याची व्हॅल्यू किती आहे 7 अपॉन याची व्हॅल्यू किती बरं 3. याला काही डिवाइड व्हायला काही चान्स आहे का, कॅल्क्युलेशन करता येईल का, नाही. याला इक्वेशन नंबर म्हणायचं फर्स्ट. आता दुसरं काय काढायचं असतं आपल्याला, हा रेशो काढायचा, म्हणजे यांचा रेशो काढायचा असतो बरोबर. मग हा कोणता रेशो आहे बरं, QM अपॉन काय होणार आहे MR. मग QM किती बरं 3.5 अपॉन MR किती बरं 1.5. हे पॉईंटमध्ये आले आपल्या कळा ना, पॉईंटमध्ये काय. म्हणून आपण काय करू, पॉईंट नंतर किती नंबर आहे बरं इथं एकच, तर या सर्वाला कितीने मल्टिप्लाय करू शकतो 10ने. जर याला जर आपण 10ने दोघांना जर मल्टिप्लाय जर केलं तर काय होईल, याचं डेसिमल निघून जाईल ना.
म्हणजेच किती होईल बरं इथं 35 अपॉन किती होणार आहे 15. मला सांगा काही डिवाइड होईल का 35 आणि 50 कोणच्या टेबलमध्ये आहे का 5च्या टेबलमध्ये आहे ना. मग 5 3 जा 15 5 7 जा 35 म्हणजे याचं आन्सर किती आलं 7/3. याला म्हटलं मी इक्वेशन नंबर सेकंड. मग मला सांगा इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड सेम आहे का आणि सेम असतं पाहिजे आणि सेम असतं तर काय असणार ते बायसेक्टर आहे याचा अर्थ. आणि सेम नसतं तर ते बायसेक्टर असतं का नाही. म्हणून आपण इथं लिहू शकतो देअरफॉर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग हे फर्स्ट आणि सेकंड इक्वेशननुसार हे दोघं पण काय इक्वल. मग हे दोघं जर इक्वल असेल तर हे दोघं पण इक्वल असेल ना. मग इक्वल असेल म्हणजेच काय असणार आहे QP अपॉन PR इज इक्वल टू काय होणार आहे QM अपॉन किती होणार आहे MR. आणि हे जर दोघं इक्वल असेल तर आपण शेवट काय म्हणू शकतो देअरफॉर रे कोणता रे PM कोणता रे PM इज the bisector of triangle कोणता ट्रायंगल ट्रायंगल PQR. बायसेक्टर आहे का नाही तर आहे कारण की हे दोघं काय आले इक्वल आले. लक्षात आलं का. आणि जर इथं व्हॅल्यू 7/3 आली असते आणि इथं 3/7 किंवा वेगळं काही पण आलं असतं तर इथं आपण काय म्हटलं असतं रे PM इज नॉट बायसेक्टर ऑफ द ट्रायंगल PQR. लक्षात येईल का नक्की ना. एकदम सिंपल आहे ना व्यवस्थित लिहून घ्या. आता आपण फर्स्ट क्वेश्चनचा सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. बघा डायग्राम कशी सेकंडची डायग्राम काढतो मी. अशी काहीतरी डायग्राम आहे बरोबर. आणि याचे आपल्याला काय दिले पुन्हा तेच नाव दिले PQ अँड R. हा काय दिला आपल्याला P आणि M. हा काय दिला आपल्याला M. आणि त्यांची मेजरमेंट पण दिली काय दिलेली आहे इथं आहे 7 इथं किती आहे 6 इथं किती आहे 10 आणि इथं किती आहे 8 असं दिलेलं आहे बरोबर ना. मग बायसेक्ट करत असेल तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं असतं तर आपण हे प्रूव्ह करतो काय कोणती साईड जिथं बायसेक्ट केलं तो कोणता बरं RP अपॉन PQ इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचं असतं RM अपॉन MQ. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे दोघं जर इक्वल आले असतील तर काय होणार आहे बायसेक्टर करणार आहे आणि इक्वल आले नसेल तर बायसेक्टर करणार नाही आहे. फक्त नॉट शब्द टाकायचा बाकी काही नाही आहे. मग आता तिकडं आपण एक काम करू याची पहिली व्हॅल्यू काढून घेऊन नंतर याची व्हॅल्यू काढू चालेल का डायरेक्ट व्हॅल्यू टाकली तरी चालेल नो प्रॉब्लेम. 1 मार्काला आहे तसं काय 1 मार्कर येतो टाकून देऊ वाटलं सर. मला सांगा RP ची व्हॅल्यू किती बरं इथं 7 इथं किती आहे व्हॅल्यू 7 टाकून दिली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे. PQ ची व्हॅल्यू किती इथं 10 इज इक्वल टू RM ची व्हॅल्यू किती बरं 6 MQ ची व्हॅल्यू किती बरं किती आहे 8 किती आहे 8. डिवाइड होतं का कुठं काही होतं आहे कुठं 2 ने डिवाइड करून टाकायचं जेवढं होतं डिवाइड तेवढं करून टाका. इथं 2 3 जा आणि इथं 2 4 जा किती जाणार आहे. मग आता मला सांगा काय उरलं आहे आपल्याकडं 7/10 आणि 3/4 हे इक्वल आहे का रे. मग हे नॉट इक्वल टू आहे आणि हे नॉट इक्वल टू असेल तर याचा अर्थ हा PM हा ह्या ट्रायंगलला बायसेक्टर होईल का नाही होऊ शकत. म्हणून आपण मग शेवट काय वाक्य लिहितो देअरफॉर रे PM इज नॉट द बायसेक्टर ऑफ ट्रायंगल PQR. नॉट बायसेक्टर. लक्षात आलं का बायसेक्टर करू शकतो का नाही. कधी बायसेक्टर होतो जर हे दोघं इक्वल असेल तरच. क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आहे सेकंड. तुमच्या समोर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे लिहू नका नंतर तो लिहा वगैरे घरी जाऊन त्याला जागा सोडून द्या. काय क्वेश्चन एकदा मी रीड करतो बघा. इन ट्रायंगल PQR एक आपल्याला ट्रायंगल दिला आहे बघा गिवन आहे ऑलरेडी तोच मी इथं काढतो. आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे असा काय दिलं आहे ट्रायंगल. त्याला नेम काय दिलं आहे आपल्याला PQ आणि काय दिलं आहे R. ओके त्याच्यामध्ये आपल्याला काय केले ह्या RQ ला एक पॅरलल लाईन काढलेली
बरोबर ना. आणि त्याला नाव काय दिलं आहे बरं इथं, n, आणि इकडे काय दिलं आहे m. ओके बरं, पुढं बघू आपण. आता तिन्ही व्हॅल्यूज दिलेल्या आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये. काय व्हॅल्यू दिली बरं, गिवन व्हॅल्यूज काय काय आपण बघूयात. गिवन कसली व्हॅल्यू दिली सांगा मला पटापट. गिवन व्हॅल्यू पी एम इज इक्वल टू काय दिलं आहे 15. पुढं काय पी क्यू इज इक्वल टू 25. पुढं पी आर ना किती दिली आहे 20. आणि एन आर इज इक्वल टू 8. हे आपल्याला गिवन आहे बरोबर ना. ठीक आहे, लक्ष द्या. पुढं काय म्हटलंय, स्टेट वेदर लाईन एन एम इज पॅरलल टू साईड क्यू आर. आपल्याला प्रूव्ह काय करायला लावलं आहे त्यांनी, काय ही जी लाईन आहे एन एम ही कोणाला पॅरलल आहे, क्यू आर क्यूला पॅरलल आहे का नाही आहे. वेदर म्हटलंय आहे का नाही ते आपल्याला सांगायचं आहे. आता तुम्ही मला सांगू शकतात का ह्या दोन पॅरलल लाईन एकमेकांना कधी असतात. व्हेरी गुड. ह्या दोन लाईन एकमेकांना पॅरलल कधी असतात, ज्यावेळेस ह्या दोघांचा रेशो आणि ह्या दोघांचा रेशो काय असतो इक्वल. म्हणजे आपल्याला कोणती प्रॉपर्टी वापरायची आता तिथं बीपीटीची. याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये कोणती प्रॉपर्टी वापरत होतो आपण, बायसेक्टर थिअरम. आता कोणता थिअरम वापरायचा आहे, बीपीटी थिअरम. बीपीटी थिअरममध्ये ह्या दोन लाईन एकमेकांना पॅरलल तेव्हाच असतात जेव्हा यांचा रेशो काय असतो इक्वल. आणि ज्यावेळेस ह्या दोन लाईन एकमेकांना पॅरलल असेल त्यावेळेस जेव्हा रेशो कसं इक्वल असेल तर ह्या स्वरूपात असेल. अलग लक्षात. मग हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता ह्यासाठी आपल्याला काय काय माहीत पाहिजे बरं, ही लेंथ ही लेंथ ही लेंथ आणि ही लेंथ, या चारही लेंथ माहीत पाहिजे ना आपल्याला. आहे का नाही आपल्याला माहीत, बघू आपण. आपल्याला पहिले काय दिली बरं, पी एम दिली, म्हणजे पी आणि एम ही बरोबर ना. ही दिली, ही किती दिली आपल्याला 15. ही दिली आपल्याला 15. बरं, पी आणि क्यू दिली, पी आणि काय दिली टोटल दिली. याचा अर्थ ही किती दिली टोटल, इथपासून तर इथपर्यंत ही टोटल किती दिली आपल्याला 25 दिलेली टोटल दिली. मग याचा अर्थ ही दिली का आपल्याला नाही, मग ही काढावं लागेल ना आपल्याला. मग आपण काय म्हणू शकतो इथं बघा, पी क्यू म्हणजे बघा ही टोटल साईड, पी क्यू इज इक्वल टू काय असणार आहे बरं, पी एम प्लस एम क्यू. येस ऑर नो, लक्षात आलं का. मी काय म्हटलं, पी क्यू म्हणजे काय असणार, ही टोटल लाईन म्हणजे काय पी एम प्लस एम क्यू बरोबर ना. का तर बिकॉज रिझन काय असणार आहे, पी एम क्यू हे काय आहे एकाच लाईनीमध्ये आहे, लिनियर आहे ते. हे कसे लिनियर आहेत. मग देअरफॉर मग मला सांगा पी क्यू काय 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 इथं पी आणि क्यू किती दिलं आहे बरं, पी आणि क्यू आपल्याला दिलेलं आहे का, पी आणि क्यू 25 इज इक्वल टू पी एम दिलं आहे का आपल्याला, पी एम किती दिलं आहे 50 इज इक्वल टू काय काढायचं आहे रे आपल्याला, एम क्यू काढायचं आहे ना. मग आपली एम क्यूची व्हॅल्यू काढायची, हा 15 प्लस इकडे आलं काय होईल मायनस. मग आपण असं म्हणू शकतो ना काय, देअरफॉर 25 मायनस 50 इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला एम क्यू. मग 25 मायनस 15 किती जाणार आहे 10 इज इक्वल टू कोण आला आपला एम क्यू. एम क्यूची व्हॅल्यू आली का, म्हणजे ही व्हॅल्यू आपण काढली, ही आली. आता नाही डायरेक्ट नाही काढायची, मार्क्स नाही मिळते. डायरेक्ट काढल्या मार्क्स मिळत नाही, 2 किंवा 3 मार्क्सला एक्झाम्पल असते. आता ही एक साईड माहीत पाहिजे आणि ही एक माहीत पाहिजे. बरं, याच्यातली अजून कोणती माहिती आहे, पी आर माहिती आहे, पी आणि आर म्हणजे याचा अर्थ टोटल दिली आपल्याला, काय दिली टोटल किती दिली ही 20, ही काय दिली 20. आणि इथं एन आर दिली, काय दिली एन आर ही किती दिली बरं 8. आपण काय की 12 म्हणू शकतो, पण असं म्हणू नका कारण की मार्क्स मिळत नाही आहे. मग आता काय होईल बघा, नेक्स्ट सेकंडमध्ये काय होईल पुढं, ही टोटल म्हणजे काय पी आर ही टोटल आहे आणि टोटलचा अर्थ काय राहील बरं, पी एन प्लस एन आर बरोबर का नाही. बिकॉज रिझन काय पी एन आर इज लिनियर, ही काय एक रेषे ते लिनियर आहे. मग आता बघा टोटल पी आर किती दिलं रे आपल्याला, टोटल 20 इज इक्वल टू पी एन किती दिलं आहे काढायचं आहे आपल्याला, प्लस एन प्लस काय दिलं आपल्याला एन आर किती दिलं आपल्याला 8. हा 8 प्लस इकडे आला काय होईल मायनस 20 मायनस 8 इज इक्वल टू काय होणार आहे पी एन. म्हणजे देअरफॉर पी एन इज इक्वल टू काय होणार आपला 12. ही पण व्हॅल्यू आली, मग ही काय आली आपली 12 आली. मग आता चारही पण साईड मिळाल्या ना.
मग चारी साईड मिळाले असेल तर हे दोघं इक्वल आहे का नाही ते आपल्याला काय करायचं आहे, काय आपल्याला काय करायला लावलं त्यांनी, वेदर लाईन एन एम अँड आर क्यू पॅरलल आहे का नाही ते काढायचं. आणि ही पॅरलल आहे का नाही काय कोणत्या फॉर्म्युल्याने काढतो आपण, त्या फॉर्म्युल्याने. याचा फॉर्म्युला काय तयार होईल, देअरफॉर इन ट्रायंगल कोणता, पी आर क्यू, याच्यामध्ये काय होईल मग इथं, पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू काय होईल, पी एम अपॉन काय होणार आहे, एम क्यू. बरोबर ना. बीपीटी थेरम काय सांगतो, हा रेशो आपण हा रेशो इज इक्वल टू हा रेशो आपण हा रेशो आहे का नाही आपण बघू. मग आता पी एनची व्हॅल्यू इथे किती दिली बरं, 12 अपॉन इथं किती दिले आपल्याला 8 इज इक्वल इथं किती दिले आपल्याला 15 आणि इज इक्वल इथं किती दिलेले आपल्याला 10 दिलेले. हे इक्वल आहे का नाही ते बघा, आहे का इक्वल आहे, डिवाइड होऊ शकतात का, कशाने होईल ना, कशाने, इथं 5 डिवाइड 5 3 जा 5 2 जा 4 2 जा 4 3 जा, मग इकडं काय आलं आपलं 3/2 आणि इकडं सुद्धा काय आलं आपला 3/2, दोघं इक्वल आले. तर याचा अर्थ हा झाला ह्या दोन्ही पण लाईन काय असणार एकमेकांना पॅरलल. आणि देअरफॉर आपण म्हणू शकतो देअरफॉर पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू पी एम अपॉन एम आर क्यू. आणि देअरफॉर इथं वाक्य लिहू शकतो, काय वाक्य लिहू शकतो, देअरफॉर लाईन segment, therefore segment NM is parallel to side कशाला RQ आहे पॅरलल. आणि तेच तर आपल्याला शो करायला लावलं होतं. अलग लक्षात. हे पॅरलल कधी असतात, जर यांचा रेशो काय असेल इक्वल असेल तर आहे इक्वल, आपण ते शो केलं. लक्षात येईल का, नक्की एकदम गैरसोय. आता क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आहे थर्ड क्वेश्चन काय बघा, समोर तुमचा क्वेश्चन दिलेला आहे, एक डायग्राम दिलेली आहे. डायग्राम मी पहिले ड्रॉ करतो. नेला काय दिले, पी इथं क्यू यम, बरोबर आहे ना, कुठे एन आहे, हां सॉरी इथं एन मध्ये काय नाव क्यू. आणि यांची मेजरमेंट पण दिली, काय दिली बरं मला इथं सांगा, ही मेजरमेंट काय दिली 7, ही किती दिली 5, ही किती दिली 2.5 आणि ही किती दिली काहीच दिलेलं नाही का, ओके काहीच दिलेलं आहे. आता क्वेश्चन आपण रीड करू. काय क्वेश्चन बघ, काय इन ट्रायंगल MNP इकडे लक्ष द्या रे, इन ट्रायंगल MNP कॉमा NQ इज बायसेक्टर. बघा NQ इज बायसेक्टर, तिथे बायसेक्टर ऑफ अँगल N ला काय करते ती बायसेक्टर. इफ MN इज इक्वल टू 5, PN इज इक्वल टू 7 and MQ is equal to 2.5, then find value of QP. ह्या QP ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे याची व्हॅल्यू काढायची, बरोबर ना. मला दिवेश सांग कोणती प्रॉपर्टी यूज करावं लागेल, दिवेश एकटाच बोल, कोणती प्रॉपर्टी यूज करायची दिवेश आपल्याला, बायसेक्टरची. श्रावणी कोणती प्रॉपर्टी यूज करायची, हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी बायसेक्टरची. कोणती प्रॉपर्टी यूज करायची, बायसेक्टरची झाली पाहिजे. मग आता बघा, बाय थेरम ऑफ कोणता बायसेक्टर. मग बायसेक्टर थेरमनुसार मी काय थेरम मांडू शकतो, मग आता इथं MN अपॉन काय वापरू शकतो, PN. NP म्हणा काही प्रॉब्लेम नाही आहे. जिथं बायसेक्ट केले का त्या दोघांचा बाजूंचा रेशो इज इक्वल टू, वरचा घेतलं तर वरतीच घ्या, कोण घेणार इथं आपण MQ अपॉन QP, बरोबर ना. QPच तर काढायचं आहे आपल्याला. मग आता फक्त काय करायचं आपल्याला, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आहे. मग आता मला सांगा NM काय दिलं आहे बरं 5 अपॉन PN काय दिलं आपल्याला 7 इज इक्वल टू
एम क्यू काय दिलं आपल्याला 2.5 अपॉन हा काढायचा आहे क्यू आणि पी तर काढायचा आहे बरोबर. क्यू पी आपल्याला फाइंड आउट करायचा तो एका बाजूला घ्या, बाकीच्या सर्व गोष्टी दुसऱ्या बाजूला टाकून द्यायच्या आहे. मग काय कॅल्क्युलेशन होईल बघा इथं, हा क्यू पी डिवाइड इकडे आल्या काय होईल मल्टिप्लाय, म्हणजे मी इथं डायरेक्ट क्यू पी लिहू शकतो इज इक्वल टू मी 2.5ला काहीच केलं नाही तसाच ठेवला, बट हा डिवाइडला 7 आहे, अपोजिट साईडला गेला काय होईल मल्टिप्लाय होईल, आणि हा इकडं मल्टिप्लाय अपोजिट साईडला गेला कुठं जाणार आहे डिवाइड होऊन जाणार आहे बरोबर का नाही. इथपर्यंत कळालं सरांना. आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम काय होईल पॉईंटच्या कॅल्क्युलेशनचा, काय होईल पॉईंटच्या कॅल्क्युलेशनचा प्रॉब्लेम आहे. पण मी तर म्हणतो एक काम करा ना, 2.5 रुपये आणि 2.5 रुपये किती होतील रे 5 रुपये. मग बघा ना 2.5 1 जा 2.5 आणि 2.5 जा 2 जा 5 बरोबर का नाही. 2.5 एका 2.5 2.5 दुने 5 तर एक भाग देऊन टाका बरोबर. आता काय राहिलं आपल्याकडे शिल्लक रिमेनिंग काय क्यू पी इज इक्वल टू 7 1 जा 7 अपॉन किती होणार आहे 2. कशालाही 2 नी डिवाइड करणं म्हणजे वरच्या संख्येची हाफ करणं बरोबर का नाही सांगितलेलं आहे वेस. मग 7ची हाफ किती होणार आहे 3.5. किती सिंपल आहे, बाकी उद्योग करायची गरज आहे का नाही. आणि देअरफॉर क्यू पी इज इक्वल टू 3.5 आला आपला आन्सर. क्यू पी तर काढायचा होता आपल्याला. हे कळालं की मी काय केलं 7/2 कशालाही 2 नी डिवाइड करणं म्हणजे काय वरच्या संख्येची हाफ करणं. इथं जर 8 असता तर काय घेतले असते आपण 4 घेतले असते, आणि 6 असता तर 3 घेतले असते, पण हा नेमका 7 आला मग 3.5 घेऊन टाकू शकतो. काही प्रॉब्लेम आहे का, कळेल का हे नक्की का, काही डाऊट व्यवस्थित लिहून घ्या. क्वेश्चन नंबर बघू आपण 4. लक्ष द्या इकडे सरांनी, क्वेश्चन नंबर 4 बघायचं. लक्ष द्या इकडे सरांनी बघा क्वेश्चन काय 4 मला. पुन्हा एक डायग्राम दिले आपल्याला, पहिले मी डायग्राम ड्रॉ करतो. काय दिलेले, एक ट्रायंगल दिले आपल्याला ए बी अँड सी, आणि एक मध्ये पॅरलल लाईन बहुतेक दिलेली इथं, आणि त्याला काय दिले नाही पी अँड क्यू. हा अँगल किती डिग्री दिला आपल्याला 60, आणि हा ही अँगल किती डिग्री दिला आपल्याला 60 डिग्री दिलेला आहे बरोबर. बरं आता क्वेश्चन बघू आपण काय काय दिलं, काय विचारलं आपल्याला. मेजर ऑफ सम अँगल इन द फिगर आर गिवन. दिलेल्या फिगरमध्ये दिलेल्या डायग्राममध्ये अँगलचे आपल्याला मेजरमेंट दिले, किती दिले 60 डिग्री दिलेले आहे. प्रूव्ह दॅट, काय प्रूव्ह करायचं, काय करायचं आपल्याला प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायला लावले बरं आपल्याला त्यांनी ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी, हे प्रूव्ह करायला लावले बरोबर. सांग मला कोणता थेरम यूज करायचा आता. व्हेरी गुड बरोबर, बस बस बरोबर. कळलं का, कावर बीपीटी यूज करायचं आपल्याला. बघा ना डायग्रामला तुम्हाला 2 पॅरलल लाईनच्या दिसू राहिल्या. पॅरलल लाईन म्हणजे इथं इथं यूज करू शकतो का आपण, नाही. म्हणजेच कोणता करायचा आहे बीपीटी थेरम यूज करायचं आहे बरोबर ना. बरं आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे बीपीटी थेरम आहे. बघा एक छोटं आहे 1 मार्कला क्वेश्चन 1-2 वेळेस विचारला आहे. हा क्वेश्चन फक्त 1 मार्कला विचारला आहे, एकदम छोटा क्वेश्चन, जास्त मोठा नाही आहे. बरं याला काय करायचं आपल्याला हे प्रूफ करायचं. प्रूफ च्या आधी आपल्याला गिवन काय काय दिलं ते आपण बघूयात. गिवन काय दिलंय बरं, अँगल ए पी क्यू इज इक्वल टू काय दिलं आपल्याला 60 डिग्री बरोबर का. ए पी क्यू किती दिलाय 60 डिग्री, अँड गिवन आहे दिलेलं आहे. आणि दुसरं काय दिलं आहे अँगल ए बी सी इज इक्वल टू ऑल्सो काय दिलं आहे रे 60. हे गिवन आहे आपल्याला. हे काय आहे, दोन्ही पण गोष्टी गिवन आहेत. गिवन लिहिल्यानंतर खाली प्रूफ लिहा. हे आपल्याला काय दिलं आहे गिवन. मग आता खाली काय करायचं आपल्याला प्रूफ. बघा आता कोणत्या अँगल बरं, अँगल ए पी क्यू इज इक्वल टू किती दिले आपल्याला हा 60 डिग्री, आणि अँगल ए बी सी हा सुद्धा किती दिला आपल्याला 60 डिग्री. म्हणजे याचा अर्थ हे दोघं अँगल काय दिलेले आपल्याला इक्वल दिले ना. म्हणजे हा 60 हा 60 याचा अर्थ हे दोघं अँगल काय असणार आहे इक्वल असणार आहे. आणि देअरफॉर आपण असं लिहू शकतो ना, देअरफॉर अँगल ए पी क्यू इज इक्वल टू अँगल काय होऊ शकतो बी ए बी सी.
अँगल APQ आणि अँगल ABC दोघं पण काय दिले आपल्याला 60 डिग्री दिलेले आणि 60 डिग्री जर दिलेले असतील तर अशा वेळेस दोन एकत्रित अँगल 60 डिग्री सेम डिग्रीचे दिलेले असतील तर ज्या ठिकाणी जी डिग्री तयार होते ती साईड नेहमी काय असते पॅरलल काय असते पॅरलल मग हा 60 डिग्री आणि 60 डिग्री एकाच हे दोघं एकमेकांना काय असणार आहे पॅरलल दोन अँगल ज्यावेळेस एकत्रित इक्वल असतात त्यावेळेस त्यांची साईड काय असते पॅरलल देअरफॉर आपण म्हणू शकतो देअरफॉर सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट काय होऊ शकते बरं BC इथं 60 डिग्री हा 60 डिग्रीवर आहे म्हणून यांच्या साईडसुद्धा काय झाला पॅरलल हा आपण 9thला शिकलेलो एक प्रूफ आहे ह्या प्रूफला आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट ऐकलंय का तुम्ही मागच्या वर्षी आपण शिकलो होतो करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट रिझन इम्पॉर्टंट आहे जर 1 मार्कला हा क्वेश्चन असला ना तर तुम्हाला अर्धा मार्क ह्या शब्दावर आहे का हा शब्द इम्पॉर्टंट आहे ह्या पॅरलल लाईन काय आहे ते दोन्ही अँगल एकमेकांना कसे करस्पॉन्डिंग आहेत करस्पॉन्डिंग अँगलची साईड नेहमी काय असते पॅरलल असते म्हणून आपण म्हणू शकतो म्हणून देअरफॉर इन ट्रायंगल ABC ह्या ट्रायंगलमध्ये कोणते दोन अँगल सेम आहे तर हा अँगल आणि हा अँगल काय सेम आहे आणि दोन अँगल सेम आहे म्हणून हे अँगलमध्ये कोण दिले बरं PQ इज पॅरलल कोण दिलं बरं आपल्याला BC आणि दोन लाईन ज्यावेळेस एकमेकांना पॅरलल असतात ज्यावेळेस दोन लाईन एकमेकांना पॅरलल असतात त्यावेळेस त्यांचा रेशोसुद्धा कसा असतो इक्वल मग तेवढं तर लिहायचं आहे मग ह्या दोन साईड जर एकमेकांना पॅरलल असेल तर आपण इकडे लिहू शकतो देअरफॉर डायरेक्ट प्रूफ लिहू शकतो जर या दोन लाईन एकमेकांना पॅरलल असेल त्यांचा रेशोसुद्धा कसा असतो इक्वल म्हणून आपण लिहू शकतो देअरफॉर AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC आणि हेच तर आपल्याला प्रूफ करायचं होतं हेच काय करायचं आपल्या प्रूफ आणि इथं शेवट फक्त वाक्याला देअरफॉर हेन्स प्रूफ बस एवढा छोटासा एक प्रूफ आता कळालं का एकदम 1 मार्कला असतो हा फक्त 1 मार्कला डायग्राम मी काढावं लागतं